बघा फडफडी त्याची पोरा बघा. नमस्कार. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण हे माझं गाव. तर माझ्या ह्या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज अनंत चतुर्थीनंतर मी पहिल्यांदा मासे मार्केटात चाललो आहे मासे आणू. आज हा आमच्याकडे म्हाळ, त्यानिमित्त आमच्या वाड्यातल्या पोरांका माझ्या बायकोच्या हातीतली माशाची आमची आवडतात. आणि वार इलो काय वाड्यातले पोर तयार झाले उद्या मासे खाऊ गावचले. तर आज मी चाललो आहे माशाच्या लिलावाक. बरेच जण सांगत होते एवढे व्हिडिओ करतं, एक लिलावाचा व्हिडिओ करून टाक आमका बघूतो. तर आज मी तुमका दाखवतोय माशाच्या लिलावाचा व्हिडिओ. नक्की बघा. मी माझ्या घराकडनं निघालो आहे. जो माझ्या मागे रस्तो दिसता जो तारकर्ली होतो आणि जो रस्तो इलो हा मालवण असतो. आणि मी रवते वायरेक. मी वायरेकसून चाललो आहे. तुमका दाखवतोय कसं जाऊचा लिलावाचा. शॉर्टकट दाखवते अगदी समुद्र मार्गात. पहिलं मेन रोड दाखवते, मग तुमका दांडीवरून कसं जाऊचा आवाराकडनं ता तुमका दाखवतो. मी आता असे रांगोळी महाराजांच्या मठाकडे माझ्या समोर जो रस्तो हा किंवा मालवण बाजारपेठ किंवा बस स्टँडकडून निघलो आणि माझ्या मागे रस्तो आहे तारकर्लीवरून निघलो माझ्या घराकडनं. आणि जो रस्तो चाललो सरळ चाललो आवाराकडे. आणि मी चाललो आता खाली येडे आवाराकडे. त्याचं राईट मारलं आहे काय लिलावाकडे. ते समोर दिसतं सिंधुदुर्ग किल्लो. लेफ्ट साईडला गेलाच नाही होय काय संध्याकाळचा लिलाव असता आणि राईटला गेलाच काय सकाळचा लिलाव असता. त्याचा असलो राईटला मला मिळलो सकाळी ते मासे वाटवतो. दावत लिलावाक वाटले हे आमची मित्रमंडळी गावली आणि त्यांची ही बोट इली आणि बोटीक बांगडो हा बऱ्यापैकी. बघा जो हे का म्हणतो ताजो फडफडीत बांगडो. केव्हा येईल आता येईल का पटापट वाटाया आता येईल. जरा लेट झालं वाटतं थोडं. बरोबर आहे टाइम. चला वाटवा तुम्ही जाते पुढे. मासे होय तर येताना येते मग मासे घेऊन जा येत. जो समोर दिसता गाडी पार्किंग वगैरे आणि गर्दी दिसता ह्योच लिलाव असा. मी आता लिलावाकडे पोचलोय. बरोबर गाडी करते पहिली पार्किंग, मग तुमका पुढचं दाखवते. हे सगळे गाडी आहेत हे मासे घेऊन इल्ले आहेत आणि आता ह्याकडे लिलाव चालू होतो. आणि आता लिलावात घुसाया आणि कसं चालतं तो बघूया. एका म्हणतो चरंगो त्याची पोरा बघा. आणि ही सणाची पोरा 5 येतात. हो ए कशी लावलं सारंगो? 250 रुपये किलो आहे. 250 रुपये किलो. किलोला 5 येतात. आणि 200 रुपये. इसवण कशी लावलं? सणाचे 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. ते किती येतात किलो? किलो 6 येतात. 6 येतात. किती मोरी आहे बघा. मोरी कशी किलो? 300 रुपये. हा 300 रुपये किलो. हे कशी आहे किलो? कशी आहे मोरी? 300 रुपये.
किती किलोचे आहेत ते? पहिलं तू बांधा बांधा गाडी घेऊन येलो हो बांद्यासून गाडी घेऊन येलो बांध्या आणि मालवण टू बांधा मालवण टू बांदा आणि हो माझे व्हिडिओ कायम बघता आमचे आमचो एक फॅमिली मेंबर आहे. थँक्यू वा. बघा जेवढी काय आणलं काय कुठल्या भाज्यावर हलवा जोरदार हलवा जोरदार कसं लावलं किलो? 200 रुपये फक्त 200 रुपये. हे सुरमई कशी आली? सुरमई कशी किलो? 1000 रुपये किलो 1000. आणि मोरी मोरी 500 रुपये किलो. सुरमई बघा किती आहे भरपूर. आपल्या कशी आली सुरमई? 800 रुपये किलो. 800. हडीचे युट्यूबवर भेटलेत आमका बरं. सचिन काय म्हणतो? हे पण आमचे मित्र हे तो पण चॅनल नाव काय तुझ्या चॅनलचं? सृष्टी ब्लॉग. तो पण असेच व्हिडिओ टाकत असता इन्फॉर्मेटिव्ह. मोठा होतो बघा. हे बाबल्या हे बाबल्या हे का काय म्हणतोस? पोपट मासा पोपट मासा लोकल बॅग लोकल बॅट म्हणतात. तो पण बॅट भरपूर असं बॅट मासो पोपट मासो तो पण भरपूर आहे. आणि हे का वाम म्हणतात ना रे? ही वाम हा आणि केवढी मोठी आहे ती बघा. हे नाना काय आणलं? कसले माझ्या आणलं? हे का इसवण ना म्हणणं? हा असं सांग. नाही लोक काय म्हणतील काय इसवण आणि काय दाखवत आमचं. काय आणलास? मोरी कशी झाली किलो? 350. 17.5 किलो. हे गिरीश पोपट मध्ये कसं आलो? पोपट मध्ये 150 रुपये किलो आहे. 150. जो गिरीश तुमका कधी माशावरी असतो त्याच्याकडे नक्की यावा. चांगले फ्रेश आणि बघून देतो मासे. सोना काय घेऊ किलो? कशी आली किलो आपल्याला? ताजी पापलेट एकदम बघा फडफडीत. चांदी कशी आली म्हटलं? 1200 रुपये किलो. पापलेट बघा केवढा आता भारी आणि एकदम ताजा फडफडीत. पुन्हा काय आणलं? सणा की सुरमई 150 रुपये किलो. कशी? 150 रुपये किलो. आता हय परत कमी झाली बघा. म्हणजे तुम्ही हय इलास काय जसं जसं वेळ जातो तसं तसं माशाचा रेट पण थोडं थोडं कमी होत जाता. आम्ही इलो तेव्हा 250 रुपये होती 200 रुपये आता 150 रुपयांनी झाली सणाची. कसा आला हे पापलेट किलो? 1200 रुपये किलो. पंकज कसं आलं बांगडो? ओळखीचे दिसतात कोणतरी. हे आमचे मित्र त्यांच्याकडे काय घेऊन येला? सणाकीचा बांगडे ना हा उशिरा. सणाकी कशी आली? 1600 रुपये टोपली. टोपली डायरेक्ट किलो नाही किलो 200 रुपये. हे सुद्धा आमचे मित्र व्यापारी आहेत. कधी इलास त्यांच्याकडे तुमका बांगडे मोरी सुरमई सगळा ताजा जाऊ त्याला फडफडी. मालक काय हा? सौंदाळू कसं लावलं? 200 रुपये किलो. सणाकी 250 रुपये किलो. 200 रुपये किलो आणि सणाकी 250 रुपये. 250 रुपये किलो. ताजी असं म्हणून 250 रुपये. चावलारचा बघ घे. चावलार घे. चावलारा कशी रे? 300 रुपये किलो. एका म्हणतात चावलारा
लोरीचा बारक्या पॉल हे साहेबा अरे कशी किलो सर घे 200 रुपये. ए अण्णा ती तांबूची लावतो का? 200 रुपये किलो सर्व 400 रुपये किलो. यांना काय घेतलं घेतलं हे किती किलो आहे? का म्हणतात व्हाईट चिंगडा हे आमचे अतिथी बांबूचे मालक लिलाव घेऊन गेले. आज सरंगो भरपूर गावलो हा लाव लाव. मित्र सांगता पापलेटा स्वस्त झाली याचं कारण काय? सरगाचा रेट 200 रुपये किलोवर आल्यामुळे पापलेटाचा रेट जरा होता. 200 रुपये किलो सरंगो गावता म्हणून पापलेटाचा रेट झालो. 6 पीस किलोला 6 पीस बसला. काय 1100 रुपये म्हणजे किलो 5 ते 6 पीस बसतात पापलेट सरंग्याचे आणि ते 200 रुपयात बसतात. आणि पापलेट जा 1500-1600 रुपये होतात आता 1000वरीला एकदम ताजा पापलेट. मी पण घेतलंय सरंगे. पापलेट दिसलं एवढे मासे घेतलो आज माळाचा भागला तुझे माळा देऊ घे आता सुटे करून. माझ्या मित्राची बहीण ना जी मासे कापूक असतात. माझे मासे कापूचा काम हिच्याकडेच असतं सगळा. तर हे बांगडे आणि हे सरंगे घेतलंय मी ते कापूक दिले बायकोरून घेऊन जातली. कानलाच काय काय ना घेतला कोकरी बघा 300 रुपये किलो कोकरी. अलग सोळ्याचा काय 800 रुपये किलो एकदम ताजे आणि केवढे मोठे आहेत बघा थोडे ताजे फडफडीत 800 रुपये किलो. एका म्हणतात हापून सोप कोल्हापूरकरांच्या भाषेत सुरमय. हे कशी दिले अलेक्स? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो स्वस्त बरिया 350. 350 रुपये किलो. तौंदाळे मोठे बघा कसे रे? 500 रुपये वाटो. 500 रुपये 500 रुपये. त्यांना काय कापतं कोकरी आजी फडफडीत आहे एकदम. हे आमचे मित्र नमस्कार. मोठो सरंगो आहे बघा मोठो एकदम ताजो सरंगो 600 रुपये. आणि हे का बघून ठेवा आणि पापलेट 1000 रुपये किलो. या पापलेट 1000 रुपये किलो. एकदम करकरीत. कशी आली रे किलो चिंगडा? सरंगुटली 400 रुपये, ही 300 रुपये, ही 400 रुपये. हय तुम्ही इलाज का काट्यावर तुमका मासे गावतले कोबीला असत सुरमई असत चिंगडा. कोमिल कसे लावलं? हे आमचे मित्र यांच्याकडे बराच काय माय असता सांगतोय ना. आता तुम्ही सांगला तरी चालता ना आमच्या लोक. आता हे बघा हे माकुल आहे बघा एका माकुल म्हणतो. हे बोंबील ही कोलंबी तुमची. हे मुळे 800 रुपये किलो. पापलेट आहे मोठी पापलेट. माकोल, स्क्वीड, कोळंबी प्रकार, बोंबील तिसरे 1100. चालू कसं दिलं? चालू 400 रुपये. 800 रुपये. माकुल कसे? मागून 400 रुपये. 400 रुपये. कधी इलाज तर यावा आमचे मित्र जेम्स कडनं खरेदी करा. चतुर्थीनंतर खवय्यांची गर्दी. माशाक झाली जत्रा. हे नॅचरली ड्रोला
ग्रामपंचायत पिंगोळी. वा वा मस्त. गिरिजान चांगला गाडीवर जाऊन व्हिडिओ घे म्हणा. तुफान गर्दी हवाईयांची. आणि आता मी एका गाडीवर उभं राहून व्हिडिओ येतोय. ही गाडी आमच्या मित्राचीच आहे, जेम्सची. बघा जेम्स, थँक्यू. घे ताई, अगडे बघ, हात दाखव, हात. हे बघा, हय सगळे लिलाव चालू आहेत माशाचे या साईडी. आणि हय हे सगळे काट्यावरती मासे विकतो, म्हणजे किलोप्रमाणे हे सगळे. आणि ही मधीच बसलेत, ही वाट्यावरती विकतात. ही लेडीज ही बघा, वाट्यावर विकतात मासे. आणि हे हय सगळे हय कापूक बसले बाबा, कापणारे मित्रमंडळी. जॅकलो दही सुनात दाखवता. धन्यवाद, मस्त व्ह्यू भेटलो. थँक्यू. हळू हळू हळू. काय म्हणतो? आणि ही आमची ताई आजी. ही का कधी फोन करा तुमका ताजो आणि चांगलो माझं ठेवलं जातो का कितीही गिराय घेऊन ये, महागाय दुखायचा. जो रेट सांगतली त्याच रेटनं तुमका मासे गावतले आणि ठेवले जातले. मी तर हिच्याकडनंच घेतोय मासे जास्त करून फोन करून. आता हिच्याकडे बघा सुरमईचं वाटवा, ही पण तिच्याकडे सिस्टीम करून ठेवतात. मोरी पण घेऊन ठेवणार. मोरी कशी आहे? 450. हॉटेल साहेबाचे मालक ज्युनियर. तेवढे मासे कापणाऱ्यांची लाईन बघा. हे असे हे वाट्यावरती खूप बसतात. बघा काय म्हणतात, गावठी खडपी एवढे ते बघा. कसे हो? 800 रुपये 700 रुपये एक देऊ. 800 रुपये किलो. या वाटो 700 देऊ. 700 देऊ. खैतून दिला तुम्ही? देवलेचू. देवलेचे उरले बघा. आज कमीचे मासे भरपूर आहेत म्हणून तू कमी घेऊन ठेव. तू हुशार सगळ्यात. रेट का बघा. हो, कुठून आला तुम्ही? वडगाव. कोल्हापूरवरून इकडे मासे खाऊ. ही आमच्या वाड्यातली जवळची. ह्या जेदरता बघा काय अजून कोकरीत साफ करत. तेच सांगते तुझ्याकडे कोकरे जिल्ह्याचे वाटतात साफ करू. मोरी गोनिशा गोनिशा काय माझे माझे काय चेहरा चेहरा. आमचे मित्र जवळचे आमचे गुरुवर आमचं नाटक क्षेत्रात ज्यांचे उभे केले नाही ते आमचे मित्र विनोद सातारकर मासे घेऊन गेलेले हे आता मुख्याध्यापक सध्या शिक्षक. आम्ही असेच राहिलो, हे पुढे गेले. ठीक आहे, म्हणजे आम्ही आमच्या क्षेत्रात पुढे गेलो, हे आपल्या हे क्षेत्रात पुढे गेले. पण आमचे एकदम वर्गमित्र आणि आताचे मुख्याध्यापक विनोद सातारडेकर इलेत मासे घेऊ. काय घेतलं? सुरमय. मोरी कशी कापतात ती कधी बघलास काय? चला तुम्हाला दाखवते. पाहुणे आमची मोरी कापतात. किती किलोचे साधारण? 2 किलो. चलो
प्रत्येक मासो कापूची कला वेगळी आहे. एका साईड एकाच प्रकारे मासे कापूचे नसते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मासे कापूचे असतात. तशी ही मोरी सोलूची असतात. लिलावा गेलोय. आमचा मित्र भेटलो शैलो, मासे घेऊन गेलो. गणपती झालेलो पिशी वारल्यानं आज जाऊ हरकत नाही याच्याकडे. येऊ जाते तुम्ही पण यावं. आमचा पाहुणा आपण हय मासे खूप असतात आणि माका माग देताला कायम मासे आणि बाकीच्यांका स्वस्त आहे त्याला. ताजे असतात. अरे माका माग देताला पाहुणा मी ना म्हणा. अभय कदम मासे मोरी घेतलं. मोरी आज मोरीवर तावा सगळ्यांचो. मोरी कापत आता बोलायचं ना. आता का बरोबर होय हो मग कापतला ना. व्हिडिओ रेकॉर्ड होता माझा. काय अरे हवा येलो वाट बदलल्या. काय ना सर घेत परत मी बांगडे आज म्हाळा ना. हो बाबा हो काय काय घेतलास. क्रिकेट मधला एक मोठा नाव प्रजेश रावले. 8-9 किलो कट्ट्यावर सुद्धा. मंडळी हो माझा मित्र सरंगो हो गेलो. आणि तुम्ही कधी 10 किलोची सुरमय कापताना बघलास काय. चला बघूया. वाटो सांगू नाही पण 10 वाटे करू चालेल. तर ही होती सुरमय. 10 किलोची सुरमय कापू 10 मिनिटं लागली. 15 किलोचा मोडूसो 15 किलो 15 किलोचा मोडूस आता कापतले ना. जपता 15 किलोचा मोडूसो. आता मोडूसो कसो कापतात तो बघूया. बोलायची गरजच लागली ना. चक्क ती का उभ्या राहून कापूचं लागतं म्हणजे बघा. मगाशी तुमका सांगलं प्रत्येक मासो कापूची वेगवेगळी पद्धत आहे आणि वेगवेगळी मेहनत आहे. गाबोळी ना. गाबोळी तर गाबोळी बघा केवढी मोठी आहे. एवढी मोठी गाबोळी. मालक तुम्ही घेतलास वाटू ना. 700 रुपये वाटू. 700 रुपये एक वाटू.
याच्यापासून ध्यान राहा का बाबा माहीत काय चुकीचा आवडला तर आमका सोलून गाडीची वाटत भारीच चालता काय भारी चालणार वेगळा अत्यार काढला धारदार काय तागांडा देवा हे बघा ही अशी भांडे लावली आली आणि त्याचे 10 वाटे 10 भांडी लावली अशी 10 वाटे होते 15 किलो मध्ये 10 वाटे ऑटो असा बोलत होतो मुडीचा ऑटो हा विली बिचारा विली ठीक आहे मोठो माणूस दिलो काय घेतलं वा 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 भारी भारी मगातपासून थंय मोडूचो कापल्यानी जो तो येऊन विचारता मोडूचो कोणी कापलो विलीन कापल्यान तर ह्यो तो विली कधी तुमका वाटे वय असतील तर एका येऊन भेटायचा सगळ्याचे वाटे गावतले तुमका आमचं समीर हा पण एक ब्लॉगर हा बारीक सारी कसं नाही पण असं असतं होलसेल मोठे व्यापारी नाही नाही प्रोडक्ट सुनील ना मापन सुनील हे इले तिकडे काळच्या असतो आज मासे खाऊ भरपूर गर्दी या 6:30 वाजल्यापासून इलोय मी 9 9:30 वाजत दिले तरी गर्दी का कमी होता नाव घेणार तर मंडळी आज आपण ह्यो जो व्हिडिओ बघलो होतो मालवणचो माशाचो लिलाव
आज बऱ्याच जणांची इच्छा पुरी झाली. बरेच जण सांगत की माशाचा लिलाव आमका दाखव, तो दाखवलं. व्हिडिओ आवडलो तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.